नमस्कार, वर्षाच केक्स अँड आर्ट्समध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण कुरकुरीत कोबीची भजी बनवूयात। सगळीकडे पाऊस सुरू आहे, थंड वातावरण झालेलं आहे। या वातावरणात गरमागरम आणि कुरकुरीत कोबीची भजी खायला सर्वांना आवडतील, हो ना? तर ही भजी सोडा न वापरता तसेच पाणी न वापरता आज आपण बनवत आहोत। तांदळाचे पीठ न वापरता अगदी कुरकुरीत होणार आहे। तसेच अजिबात तेलकट न होता एकदम आतून जाळीदार आणि हलकी आणि बाहेरून एकदम कुरकुरीत अशी भजी खाण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात। कोबीची कुरकुरीत भजी करण्यासाठी मी ते अर्धा कोबी किसणीने किसून घेतलेला आहे। बटाट्याचे किंवा काकडीची चकत्या ज्या किसणीने करतात त्याच किसणीने मी हा किसलेला आहे आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीमध्ये नितळत ठेवला होता। 10 मिनिटांसाठी नितळला गेला आहे, पाणी निघालेलं आहे आणि एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात। तर पावसाळ्यामध्ये कोबीला माती चिकटलेली असते, त्यामुळे इथं कोबी धुणं हे गरजेचं आहे। तर चांगलं सुकलेला नितळून घ्यायचं आहे पाणी। इथं मी एक कांदा वापरलेला आहे, बारीक पातळ उभे काप करून घेतलेला आहे कांद्याने पण भजी छान होतात। कांद्याचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं। कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत आणि हा हिरवी मिरचीचा ठेचा बनवलेला आहे। अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची 4-5, लसूण 8-10 पाकळ्या आणि जिरं हे चांगलं मिक्सरला फिरवलं होतं। या ठेचा घातल्यामुळे छान भज्यांची चव छान होते आणि थोडा अर्धा चमचा ओवा क्रश करून घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तर मीठ घातलं की आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊयात। मीठ घातलं की आपल्या या कोबीला आणि कांद्याला पाणी सुटतं, त्यामुळे चांगलं ओलं होतं। तर इथे पाणी घालण्याची आपल्याला गरज नाही लागत। तर आता इथं 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, पाऊण वाटी आहे। तर हे बेसन पीठ आपण सगळं एकदम नाही घालायचं, तर थोडं थोडं करून चमच्याने घालून घ्यायचं, जसं लागेल असं बेसन पीठ घालायचं। इथं मी 2-3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। आता ते मिक्स करूयात आपण। तर बेसन पीठ इथं मिक्स करत आपल्याला अंदाज येतो की आपल्याला अजून हवं आहे का, की पाणी किती म्हणजे ओलं आहे की घट्ट आहे। भजीचं पीठ हे थोडंसं घट्ट असतं, कारण ओलसर भजीचं पीठ असेल तर भजी चपटी होतात आणि तेलही जास्त पितात, त्यामुळे भजीचं पीठ थोडंसं घट्ट ठेवायचं। आणि आता थोडंसं मला पातळ वाटलं म्हणून मी अजून परत 2 ते 3 चमचे घालून घेतलेला आहे आणि इथं बघा अजून आपण हाताने चांगलं मिक्स करून घेऊयात आणि एकसारखं इथं मिक्स केलं की व्यवस्थित आणि एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे बघा व्यवस्थित झालेलं आहे। पाणी न वापरताही आपलं पीठ बघा चांगलं मिक्स झालेलं आहे। चांगले भजी आपली येतात का ते बघून घ्यायचं। आणि इथं थोडेसे आपण आता मसाले घालून घेऊयात आणि हिंग घालून घेतले मी आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि 1 चमचा धने पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घालून घेतली आहे। थोडासा कलर येण्यासाठी मी इथे मिर्च पावडर घातली आहे आणि थोडंसं आता चांगलं मिक्स करून घेऊया एकच डिरेक्शननी। आणि चांगलं मिक्स केलं की अजून भजी आपली हलकी व्हायला मदत होते। आणि बघा आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। एकीकडे मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, बघा तेल पण चांगलं गरम झालेलं आहे। ते मी सांगितलं होतं की आपण इथं तांदळाचं पीठ न वापरताही आपली ही भजी कुरकुरीत होतात। तर इथे मी तांदळाचं पीठ न वापरता इथं 2 चमचे मी कडकडीत तेल इथं वापरलेलं आहे। तेल चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण शक्यतो बघा की आपण बाहेर गाड्यावर वगैरे कधी भजी खाल्लीत की ती कुरकुरीत असतात, ते लोकही असंच करतात, गरम गरम तेल घालतात। असं तेल घातल्यामुळं आपली भजी ही आतून हलकी आणि जाळीदार होतात आणि छान कुरकुरीत होतात। ते चांगलं मिक्स करून घ्यायचं चमच्याने आणि गरम गरम तेलामध्ये आपण भजी चांगली एकसारखी सोडून घ्यायची। तर इथे भज्यांचा शेपही तुम्ही बारीक किंवा मोठा ठेवू शकता आणि व्यवस्थित अशी एकसारखी भजी घालून घेतली की भजी दिसायला छान दिसतात आणि लगेच आपल्याला झाऱ्याने उलटवायची नाहीत। जसं वरून फेस आलेला असतो, तो फेस कमी झाला की आपल्याला ही भजी परत हलकीशी झाऱ्याने हलवायची आहेत आणि वरून खालून आतून जरा थोडीशी झाली की असे पलटी करून घ्यायची आहेत। आणि हे करताना गॅसची फ्लेम ही आपल्याला कमी करायची आहे आणि भजी सोडताना गरम गरम तेलात सोडायची आणि भजी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची, हे लक्षात ठेवायचं। कारण मग लगेच गॅसची फ्लेम जर जास्त असेल तर आपली भजी बाहेरून करपतात आणि आतून कच्ची राहू शकतात। त्यामुळे आपल्याला हे गॅसची फ्लेम मध्यम करूनच ही भजी चांगली गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहेत। तर असं बघा झाऱ्याने एकसारखी हलवली की ती सगळ्या बाजूने एकसारखी तळली जातात
आणि छान तळली जातात आणि कुरकुरीत होतात आणि व्यवस्थित मध्यम गॅसवर तळली की अजिबात कच्ची न राहता एकदम चांगली कुरकुरीत होतात। हे बघा व्यवस्थित आपल्या भज्यांना पण कलर आलेला आहे आणि व्यवस्थित अशी कुरकुरीत छान दिसत आहेत। तुम्ही बघू शकता इथं की भज्यांचा कलर किती छान आलेला आहे। अशी भजी खायला कोणाला नाहीत आवडणार, अशी छान कुरकुरीत ही भजी होतात। तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, अशा पद्धतीने भजी नक्की बनवा। आता ही भजी आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊयात आणि जे काही तेल असेल ते टिश्यू पेपरला निघलं जातं टिश्यू पेपरवर। तर ही बघा अजिबात तेलकट झालेली नाहीत ही भजी, तुम्ही बघू शकता। दुसरी बॅच पण मी अशीच करून घेतली आणि व्यवस्थित आपली तेल नितळत ही काढून घेतली भजी। व्यवस्थित छान होतात, अजिबात तेलकट होत नाहीत। आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूयात। सगळी भजी मी तळून घेतलेली आहेत, इथं सगळी भजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। अशी एकदम छान झालेले आहेत, गोल्डन कलर आलेला आहे, कुरकुरीत झालेले आहेत आणि तुम्ही सॉस बरोबर चटणी बरोबर खाऊ शकता। खूप छान कुरकुरीत होतात ही भजी आणि या पद्धतीने नक्की बनवा। नक्की या पावसाळ्यामध्ये छान अशी गरम गरम कुरकुरीत कोबीची भजी खा। मी तुम्हाला इथं तोडून दाखवते ही भजी। हे बघा व्यवस्थित आणि आतून एकदम जाळीदार आणि हलके झालेले आहेत आणि बाहेरून कुरकुरीत अशी भजी होतात। तर ज्या मी ट्रिक सांगितल्या त्या ट्रिक नक्की वापरा आणि ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा।